चला तर बघूयात ही बॅग कशी क्रिएट करायची. खूप सिंपल मेथड आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कॅनव्हास पेपर 4 फोल्डमध्ये करायचा आहे आणि 6-6 इंचेसवरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे. स्क्रीनवरती दिल्याप्रमाणे फोल्ड जर केला तर तुम्हाला राउंड करताना राउंडरची गरज पडणार नाही. खूप साधी मेथड आहे. तुम्हाला जर बॅग छोटी हवी असेल तर तुम्ही 6 इंचेसपेक्षा 5 to 4 इंचेस पण घेऊ शकता. बट बॅग थोडीशी मोठी असेल तर तुम्हाला कॅरी करायला सोपं जाईल. त्याच्यामध्ये मटेरियल जास्त बसेल. अशाप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती कट करताना पाव इंचेस साईडला जास्त मार्जिन सोडायचे आहे, कॅनव्हासपेक्षा जास्त. असे सगळ्या ह्याचे 2-2 पार्ट्स करून घ्यायचे आहेत. मी मेन फॅब्रिकमध्ये ह्याच्यासाठी रॉ सिल्क यूज केला आहे, कारण मला शायनी बॅग हवी होती. पार्टीवेअर ड्रेसेसवरती वगैरे जाईल ह्याच्यासाठी. आता हाफ सर्कल आपल्याला मोजून घ्यायचं आहे. साईडला आपल्याला पूर्ण राउंड सर्कलला एक स्ट्रीप लावायची आहे. 20 झालं आहे. तर आपल्याला 20/4 इंचेस असं फोल्डमध्ये कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या तिन्ही फॅब्रिकवरती सेम स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे स्ट्रीप कट करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती कट करताना पाव इंचेस एक्स्ट्रा ठेवायचा आहे कॅनव्हासपेक्षा. नेटचा आपल्याला फ्लॉवर बनवायचा आहे. फोल्डमध्ये 7 इंचेसची स्ट्रीप हवी आहे आणि जवळजवळ तुम्ही 1 ते 1.5 मीटर अशी लांबीला हवी आहे नेट. सगळं जे कॅनव्हास पेपरचे पार्ट्स काढलेले आहेत आपण पहिले स्टिक करून घ्यायचे, प्रेस करून घ्यायचे. देन त्याच्यानंतर राईटवर राईट फॅब्रिक ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे. स्टिच करताना 2 ते 2.5 इंचाची मध्ये जागा सोडायची आहे. असं आपल्याला पूर्ण फॅब्रिक बाहेर काढून घ्यायचं आहे. छान असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे याला. रॉ सिल्क खूप थ्रेड सोडतं, म्हणून असं सगळे पार्ट्स पहिले आपण फिनिशिंग करून घेणार आहोत. तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल, तुम्ही ओव्हरलॉक केलं तरी चालेल. अशा प्रकारे 2 ते 2.5 इंचेसची जागा सोडली होती आपण, ती पहिले स्टिच करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट्स सेम रेडी करायचे आहेत सर्कलवाले. देन प्रेस करून घ्यायचे. साईड स्ट्रीप पण स्टिच करून घ्यायचे आहे चारी बाजूनी. स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीच्या राईट साईड वरती आल्या पाहिजे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2साठी तक्ष फॅशन स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बॅग खूप सुंदर झालेली आहे. असेच वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला शिकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.